त्यामुळे आपण आता ही थेट दृश्य पाहतोय वंदे भारत रेल्वेचं आता लोकार्पण होतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की आज 3 वंदे भारत एक्सप्रेसचं आज उद्घाटन होतंय। पुणे ते नागपूर या सध्या मार्गाचं सुद्धा आता या ठिकाणी अनावरण होतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आता या ठिकाणी आता हे दोघेही नेते उपस्थित झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय, वंदे भारतचं लोकार्पण सध्या पार पडतंय आणि याच पार्श्वभूमीवरती आता प्रवाशांना, रेल्वे प्रवाशांना हा सध्या आनंदाचा हा दिवस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण लांब पल्ल्यांचा जो प्रवास आहे तो सुद्धा आता अनेकांचा सुकर होणार आहे। त्यामुळे या ट्रेन्समुळे आता सध्या प्रवास जो आहे तो आता अधिक जलद गतीने होईल असं सुद्धा आता बोललं जातंय। त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोय, आता थोड्याच वेळात या वंदे भारत एक्सप्रेसचा जो आहे तो आता लोकार्पण सोहळा पार पडेल। आपण थेट दृश्य पाहतोय, या कार्यक्रमाला सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा आता उपस्थित झालेले आहेत। लांबच्या प्रवासाचा वेळ वाचावा या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तेजस, आता नेमकं किती वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि कोण कोण मान्यवर आता या ठिकाणी उपस्थित आहेत? नक्कीच सिद्धेश, कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि कार्यक्रमात जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विदर्भातील अनेक खासदार आमदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ही जी ट्रेन आहे, ही ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ते नागपूर ते पुणे असणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर या ट्रेनचा जो थांबा आहे हे बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड या ठिकाणी असणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर 12 तासात ही जी आहे ट्रेन जे पोहोचणार आहे। पण जर आपण या वंदे भारतचं जर वैशिष्ट्य बघितलं तेजस, तर या सगळ्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या वापरासाठी या गाडीचा वापर होतो। काय काय वैशिष्ट्य या ट्रेनमध्ये आता अधिक देण्यात आलेली आहेत? या ट्रेनमध्ये जर बघितलं असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टीने आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर संपूर्ण ट्रेनमध्ये जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही आपत्कालीन व्यवस्था जर घडली तर त्या संदर्भात टोल फ्री क्रमांक त्यामध्ये असणार आहे। ही ट्रेन आगळी वेगळी असणार आहे, कारण की या ट्रेनमधले जे बाकी ट्रेन जर बघितलं असेल तर ही वेगळी ट्रेन असते। मात्र वंदे भारत एक्सप्रेस जे ट्रेन आहे जे असं वाटते की हवाई सफर करत आहोत का, अशा प्रकारची ट्रेनची जी आहे व्यवस्था जे टेक्निकल पद्धतीने केलेली आहे। पण त्याच्यात जर आणखी जर आपण गोष्ट जर या ठिकाणी जर बघायचं झालं तर मध्य रेल्वेकडून आता सध्या अनेक गाड्यांची डागडुजी केली जाते, नवनवीन फॅसिलिटीज या सगळ्यामध्ये आणल्या जात आहेत। जर आपण वंदे भारतचं जर वैशिष्ट्य बघितलं तर अतिशय जलद गतीनं पोहोचणारी, अतिशय वेगवान आणि सर्वसामान्यांना परवडणारी अशी ही गाडी आहे। तर या सगळ्यामध्ये जर याचे वंदे भारतचे जे तिकिटाचे दर आहेत त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आली आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती 12 तासात पोहोचणार आहे। आपण अनेक गाड्या जर बघतो ते विलंब होत असतात, मात्र वंदे भारत एक्सप्रेस जी ट्रेन आहे ते जलद गतीने जाणार आहे आणि त्यासोबत 12 तासामध्ये ती प्रवाशांना सोडणार आहे। तिकिटाचे जर दर बघितले तर प्रवासाला परवडेल अशा प्रकारच्या जे आहे ते रेल्वे प्रशासनाला त्याची दर सुद्धा आखलेले आहे। पण त्याच्यात जर आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर नेमक्या कोणकोणत्या टप्प्यांसाठी या 3 वंदे भारत आता धावणार आहेत? कोणकोणते टप्पे आहेत ते 3? आपण जर बघितलं असेल तर ही जी ट्रेन आहे ही वर्धा असेल, बडनेरा असेल, अकोला असेल, शेगाव असेल, भुसावळ असेल, त्यासोबत जर बघितलं असेल तर अहमदनगर आणि तोड या लाईन मार्गाने ते पोहोचणार आहे। त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे आहे ते या संपूर्ण ट्रेनची जी आहे ते विशेषतः जी टेक्निकल पद्धतीने वापरली गेलेली वस्तू आहेत। तेजस, तुम्ही सोबतच राहा। आपण ही दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने जेव्हा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या या कार्यक्रमस्थळी जेव्हा दाखल झाले तेव्हा त्यांचा सत्कार झाला आणि त्यानंतर या दोघांनी सुद्धा या ट्रेनची पाहणी केली, आतमध्ये जाऊन या ट्रेन मधल्या काय काय सुविधा आहेत, काय काय वैशिष्ट्य आहेत हे सुद्धा पाहिलं आणि त्यानंतर आता अखेर या रेल्वेला जो आहे तो आता हिरवा झेंडा दाखवला जातो।
आणि अखेर आता आपण पाहतोय की वंदे भारत एक्सप्रेस ही आता नागपूरहून आता रवाना झालेली आहे। अखेर आता या वंदे भारत एक्सप्रेसचं जे आहे ते आता लोकार्पण झालेलं आहे। या वंदे भारतचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांच्या विशेष गाडीतून वातानुकूलित हे सर्व डबे असणार आहेत। स्वयंचलित तापमान नियंत्रण असणार आहे। दीर्घ प्रवासासाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था सुद्धा असणार आहे। सोबतच एलईडी बल्ब सुद्धा, एलईडी लाईट्स आणि वातानुकूलन प्रकाश सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सोबतच आपोआप म्हणजे सेन्सरद्वारे उघडणारे दरवाजे या ट्रेनला लावण्यात आलेले आहेत। मोठी पारदर्शक खिडकी सुद्धा या ट्रेनला देण्यात आलेली आहे। सोबतच गाडीमधले जे शौचालय आहेत ते सुद्धा अत्याधुनिक पद्धतीचे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी संवेदक आणि स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा सुद्धा म्हणजे विशेष करून प्रवाशांच्या सुरक्षेचा सुद्धा बारकाईने विचार या रेल्वे प्रशासनाने केलेला आहे। या आपण थेट दृश्य पाहतो। नागपूरवरून आता नवी वंदे भारत एक्सप्रेस ही आता पुढे रवाना झालेली आहे। नागपूर ते पुणे असा या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास असणार आहे। लोकार्पणानंतर तात्काळ आरक्षण सेवा सुद्धा आता रेल्वेकडून आता जारी करण्यात आलेली आहे। केशरी रंग या ट्रेनला देण्यात आलेला आहे। परदेशामधल्या जशा ट्रेन सेवा असतात अगदी तशाच पद्धतीचा एक लुक या वंदे भारतला देण्यात आलेला आहे। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता ही पुढे रवाना झालेली आहे। पुण्याच्या दिशेनं मोठी आरामदायी व्यवस्था, सुसज्ज असं भव्य दिव्य असा तो रेल्वेचा डोलारा हा सगळा आपण पाहतोय। कशा पद्धतीनं नेमकं आता फुलांची आकर्षक सजावट सुद्धा या ट्रेनला करण्यात आलेली आहे। बच्चे कंपनींनी सुद्धा आता आपापली रेल्वे सीट त्यांनी तिथे पकडून धरलेली आहे आणि त्यानंतर आता ही नागपूर ते पुणे असा या वंदे भारतचा हा प्रवास असणार आहे। लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, लांब टप्प्याच्या या सगळ्या प्रवासासाठी ही वंदे भारत ओळखली जाते। दरम्यान या संदर्भामध्ये सर्व रेल्वे प्रवाशांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवणार आहेत। त्या अगोदर जर बघितलं असेल तर संत्रा नगरीमध्ये मी उपस्थित आहे। आपण बघू शकता की शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते पहिल्यांदा इथं प्रवास करणार आहेत आणि त्यांच्या मनातला आनंद आहे तो आपण बघू शकता की कशा आहे प्रकार आपल्याला दिसत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर या डब्यात ज्या कोचमध्ये मी आहे ते 44 आहे आणि अदर डब्यामध्ये जर बघितलं असेल तर 78 असं जे आहे ते सीट आहेत। आता एकंदरीत या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर अनेक जे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयातील ते विद्यार्थी प्रवास करणार। आपण त्याच्याशी गप्पा साधूया। काय पहिल्यांदा तू प्रवास करत आहे की काय याच्या अगोदर केला तू? नाही, याच्या अगोदर नाही केलाय मी। हे माझं पहिल्यांदा आहे। मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला जाताना बसमध्ये गेला की ट्रेन मध्ये गेला? मग ट्रेन। पण वंदे भारत एक्सप्रेस मध्ये पहिल्यांदा बसला का तू? हो। बघू शकता की पहिल्यांदा हा विद्यार्थी बसला। आपल्यासोबत काही प्रवासी पण आहेत, त्यांच्यासोबत गप्पा साधूया। काय सांगशील वंदे भारत एक्सप्रेस बद्दल? काय एका अर्थाने काय मनात भावना आहे? या अगोदर कुठल्या ट्रेन मध्ये बसला होता काय? आम्ही तर ट्रॅव्हल करतच असतो, कारण की आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत। आम्ही ऑल ओव्हर इंडिया ट्रॅव्हल करत असतो आणि ही नागपूरहून चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे जी नागपूरवरून पुणेला चालू होत आहे आणि ही आपल्या भारत देशातली सर्वात मोठी वंदे भारत आहे आणि अवघ्या 12 तासामध्ये ही नागपूर ते पुणेचा प्रवास साधणार आहे। बाकी ट्रेन जवळपास 14 ते 15 तास घेतात आणि ही ट्रेन 12 तासामध्ये तुम्हाला पुण्याला पोहोचवेल आणि सेम डे ही पोहोचवेल। जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर मी पुन्हा एकदा तेजस तुझ्याकडे येतोय। केवळ 12 तासामध्ये पुणे ते नागपूर हा प्रवास होणार आहे। सामान्य रेल्वेने जर आपल्याला जायचं असेल तर अधिक काळचा हाल जातो, मात्र अर्ध्या तास म्हणजे हा जो वेळ आहे तो आता अर्धा आपला वाचणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तुम्ही ज्या सांगल्याप्रमाणे अत्याधुनिक व्यवस्था या ट्रेनमध्ये अत्यंत केलेली आहे। एकंदरीत बघितलं असेल तर अनेक जे गाड्या आहेत ते कुठेतरी खोळंबतात, त्यामुळे याचा जो फटका आहे हा नेहमी प्रवाशांना बसतो। मात्र वंदे भारत एक्सप्रेस अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना जो आहे नागपूर ते पुणे जाणाऱ्या प्रवाशांना तिथे लवकरच त्यांना पोहोचता येईल। म्हणजे सकाळी 9:30 वाजता। तेजस, मी तुला थोडंसं थांबवतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत। सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे
नागपूर पुणे अनेक वेळा खाजगी बसेसची भाडी 5-5 हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे। देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे। यापूर्वी 881 किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती। त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल। केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे। नॉर्मली आपल्याला माहिती आहे 16-17 तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे। आता नगरवरनं ट्रेन दौंडला जाते, दौंडवरनं पुण्याला जाते। एक प्रकारे 100-125 किलोमीटर डी रूटिंग केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलं आहे की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून हेही काम आम्ही करतो। आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगरपासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेसवे करतोय त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं 100 किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी करता येईल। त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली है। आज हम सभी के लिए ये बहुत हर्ष की बात है। नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन शुरू हुई है। पिछले समय हमने रेलवे मंत्री जी से मांग की थी, रेलवे मंत्री जी ने सकारात्मक उसमें निर्णय लेने की बात कही थी। माननीय प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से और उन्हीं के हाथों से आज वो निर्णय कार्यान्वित हुआ है और नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन चली है। इस ट्रेन का सबसे महत्वपूर्ण इस ट्रेन की बात यह है कि आज तक भारत में जितनी वंदे भारत ट्रेन शुरू हुई उसमें सबसे लॉन्ग डिस्टेंस ट्रेन ये नागपुर पुणे की है। 881 किलोमीटर का डिस्टेंस 12 घंटे में ये ट्रेन पूरा कर रही है। सारे मेजर स्टेशंस पर ये रुक रही है। इसके कारण महाराष्ट्र में विशेष रूप से विदर्भ और उत्तर महाराष्ट्र के लोगों की कनेक्टिविटी पूना के साथ बहुत बड़े पैमाने पर इसके कारण बढ़ने वाली है और इस ट्रेन को शुरू करने के लिए प्रधानमंत्री जी को मैं धन्यवाद देता हूं। साथ में हमने ये भी मांग की है कि अभी हमारी ट्रेन अहिल्यानगर से दौंड जाती है और दौंड से फिर पूना जाती है, डी रूट होती है। इसके कारण 100 किलोमीटर से भी ज़्यादा डिस्टेंस बढ़ता है। इसलिए सीधा नगर से पुणे हम लोग रूट तैयार करें जिससे MIDC को भी फायदा होगा और उसके साथ साथ हमने ये भी ऑफर किया है कि हमारा जो नया एक्सप्रेसवे बन रहा है माननीय गडकरी जी के साथ महाराष्ट्र की सरकार बना रही है, जो संभाजीनगर से अहिल्यानगर और अहिल्यानगर से पुणे है, उसको ही हम एडिशनल राइट ऑफ वे देकर अगर रेलवे के साथ इंटीग्रेट कर पाए तो ये काम बहुत फास्ट होगा और रेलवे का जो प्रवास है उसमें गतिशीलता भी आएगी, उसमें 1 घंटा और हम बचा पाएंगे। स्लीपर केव्हा सुरू होणार आहे नागपूर पुणे? ते तर रेल्वे सांगू शकेल, मी आज नाही सांगू शकत। फार महत्वाचं आहे कारण अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते संभाजीनगर हा सगळा औद्योगिक पट्टा आहे आणि त्याच्या पलीकडे
पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत 3 लाईन आहेत त्याच्या 5 लाईन करणं चाललेलं आहे. तिथनं JNPT पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणा साहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे. आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू. त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात आम्ही कारवाई करू. संभाजीनगरपासून तो पॅरलल जाणार आहे म्हणजे की ट्रेन जो नवा ते आता आम्ही त्यांना पहिल्यांदा त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे, पण आम्ही त्यांना आमची अलाइनमेंट ऑफर करतो कारण आम्ही आता लँड ॲक्विजिशन आमचं त्या स्टेजला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो. ते दोन्ही इंटिग्रेट झाले तर नव्याने लँड ॲक्विजिशन जास्तीचं न करता आपल्याला दोन्ही गोष्टी इंटिग्रेट करता येतील.